झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणी चोरीवरून पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। या प्रकरणातील पुरावे आयुक्तांनी पोलिसांना सादर केल्याने 100 कोटींचा दावा दाखल करणारे प्रताप सरनाईक सध्या बॅकफूटवर गेलेत। तर मुख्यमंत्र्यांनीही सरनाईकांविरोधात कारवाईचे आदेश दिल्याने सरनाईक आणखीनच गोत्यात आलेत। आमच्या कंपनीची ज्यांनी बदनामी केली ते त्यांच्या विरोधामध्ये नुकसान भरपाईचा दावा दाखल करायचा आहे। मी 100 कोटी रुपयाचा दावा ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिला नाही किंवा 48 तासामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही, दिलगिरी व्यक्त केली नाही तर निश्चितपणे मला न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधातला दावा दाखल करावा लागेल। शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करून आयुक्तांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु यामुळे आयुक्त आरे राजीव अधिकच आक्रमक झालेले दिसून आले। आमदार सरनाईकांच्या घोडबंदर रोडवरील विहंग व्हॅली प्रकल्पानं अनधिकृत नळ जोडणीच्या माध्यमातून पाणी चोरी केल्याच्या आरोपावर ते अजूनही ठाम आहेत। यासाठी त्यांनी या प्रकरणाच्या अधिक खोलात जाऊन आणखीन पुरावे गोळा करून पोलिसांना सादर केलेत। त्यामुळे प्रताप सरनाईक तर अडचणीत आले आहेतच, याशिवाय त्यांच्या पाणी चोरीची पाठराखण करणारे ठाण्यातले शिवसेना नेतेही तोंडावर पडल्याचं चित्र निर्माण झालंय। 4 इंची आणि 10 इंचीचे लाईन मेन मधून 10 इंचीचे मेन मधून टॅपिंग करून विकासकाने घेतलेले आहेत। ती लाईन जी आहेत अनधिकृतपणे घेतलेली आहे। सध्या तरी आयुक्त आणि शिवसेना आमदारांच्या लढाईत आयुक्तांचं पारडं चांगलं जड दिसतंय। त्यामुळेच की काय आयुक्तांविरोधात सुरुवातीला आक्रमकपणे भूमिका घेणारे प्रताप सरनाईक आरोपांना सामोरं जाण्याऐवजी सध्या परदेशात गेलेत। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।